जान दे गाडी. आता इथं जरा साईडला इथं जंगल आहे पूर्ण तरी पण थांबले. इथे साईडला 2-3 इथं घरं दिसतात. इथे एक घर आहे त्यामुळे जरा थांबले. कसं आहे ब्रेक लागेन झालाय म्हणजे ब्रेक लागते. तर मित्रांनो सकाळच्या टायमाला आम्ही आहे सिमडेगामध्ये आणि रांची बोकारोचं अर्धा रनिंग काल रात्रीपर्यंत केलं. आता अर्धा आत्ता करायचं आहे. म्हणजे आता जवळजवळ एक 300 किलोमीटर अजून राहिलेलं आहे. तसं अर्धा पण म्हणता येत नाही, अजून जरा जास्तच आहे. आणि इथं सकाळी गर्दी बघू शकता. इथं सिमडेगामध्ये असली गर्दी आहे. इथं रात्री ही रिक्षा काहीच नसतात. रात्री सगळं वसाड पडलेलं असते. टू व्हीलर नसते, माणूस नसते एक रात्री. पण आज सकाळी आलं नाही असं पूर्ण गर्दी लागते बघा. तर रात्रीपर्यंत आपण आता डाब्यावर थांबले. इथं अशी इथे बघा आडवी आहे का. इथं असं कोण पण हेल्मेट घालून असतात सगळे. इथं त्यांना उजवं डावं काय त्यांना संबंध नसते. एकदा सरळ निघाली की सरळ जाते ती. त्यांना काय ऐकू येत नाही. त्यामुळे जरा त्यांना हार्न मारूनच जागा करायला लागते. आणि मुळात तर हेल्मेट घालणारी असते जी आमच्या भाषेत त्यांना उजवं डावं काय कळतच नाही. हेल्मेट कधी घालायचं कुठं जर रायडिंगला चालले असं. अरे लोकल मध्ये पण हेल्मेट घालायचं काय. हेल्मेट घालायचं बरोबरच आहे सोडा. पण आता तुम्हाला साईडचं काही कळतच नाही म्हटल्यावर मग आता काय बोलायचं. आपण पण जरा ढाब्यावर थांबलो. आंघोळी काय केली नाही काय नाही. हातपाय तोडून जरा फ्रेश झाले. जरा कपडे पण चेंज केले. जरा मस्त वाटायला लागले. मला गर्दी बघून आता टेन्शन यायला लागले. आता मागचा हॉर्न आवाज आला का नाही ते जागा संकट आपल्या घाट केलंच पाहिजे. त्याशिवाय जागी होतच नाही तिथली. आता तुम्ही काल रात्रभर सगळा अंधारात बघितलाय घाट ते. आता पुढं अजून आपल्याला रामगडचा त्यांनी घाट लागणार आहे. उताराचा डाऊनिंगचा ते सगळं. तर ते आता तुम्हाला दिवसा बघायला भेटणार आहे. बघूया आता. आणि पुढं सिमडेगा, तोरपा, कुंटी अजून लय पास करायचं आपल्याला. बघूया काय विषय नाही. का बहार मारायचं बघूया आता. उपास करतो काय सिरियल तुम्हाला रामगढ़ मेला पिक्चर है. रामगढ़ का मेला सगळं पाणी वाळलेलं आहे.
साईडला बघील तेवढं ही सगळं जंगल आहे. जंगल जंगल में मंगल. आणि पुढे बघू शकता रस्ता कसा आहे. ते आडवी वळणं आहेत. वळणाला चढ आहे उतार आहे आणि त्यात टर्नला काही वाटत नाही. पण मोठी टेलरवाली याच्यात पडणे एकदम त्यात जरा नको वाटते. कारण की टेलर 50-50 फुटाचं टेलर आहे तिथं. 50-60 फुटाचं. आता ही चढ बघू शकताय बारीकमध्ये. बारीक म्हणजे टर्निंगचा चढ आहे हो. तरी पण आपले लेलंड मागा लागले गिअर गोवंदा लागल्या तर घुमवायला. घुमव चल जाऊ. स्पीड कमी झाली. बघा ही बारकी टेलर कशी पळत यायला लागले काय तो उंदरागत जाते टाना. कोण म्हणलं आता इथं जरा साईडला इथं जंगल आहे पूर्ण. तरी पण थांबले. इथे साईडला 2-3 इथं घरं दिसतात. इथे एक घर आहे त्यामुळे जरा थांबले. कसं आहे ब्रेक लागेन झालाय. म्हणजे ब्रेक लागतोय ब्रेक कमी लागलाय म्हणून जरा थांबले. भाऊनला ब्रेक सेटिंग करायचं आहे. ब्रेक सेटिंग करायला थांबले. ही भावाची गाडी आहे बघा. महाग गाडी आहे राजस्थान बॉडी. पण पासिंग आहे MS26 नांदेडचं. राजस्थान बॉडीचा नाद आहे हो. मस्त आहे. तुम्हाला म्हणाल तो का नाही भावाची गाडी पळत्या. हीच गाडी बघा पळत्या. वाईट पळत्या गाडी खतरनाक. 14 टायरच आहे त्यात. ह्यो टायरी वर घेऊन 30 टन घेऊन 12 टायरवर पळवायला आहे पुढं. नाद करायचं नाही गाडीला. पण एवढं मात्र पक्क काय मित्रांनो लेलंड कधीच टाटाची बराबरी करू शकत नाही. म्हणजे नाही. रस्त्यावर तर कधीच नाही. काय फीचर्समध्ये काय केली तर केली. रस्त्यावर तर कधीच करू शकत नाही लेलंड. ओनली टाटा बोलते टाटा. सहायचं हा लाईट दाखवते. वड जाऊ दे. अरे मामू जान दे गाडी. गोरी तेरा गाँव बड़ा प्यारा मैं तो गयो मारो आगे यहाँ रे. जाऊ दे. टाटा जांदी गाडी. टाटा आहे बाबा ती. ठीक आहे कधी पण पुढे जाऊ शकत्या. असं गेलं बघ असं नाही तर ती आहे. बोंबल टेलरवाला आडवा आला. जाऊन दे. हे बसवाल्या काय मारता वागणे लगे. हे
बसवाली इथली पहिलाच आडवी मारते ती, त्यानं ह्यात सिद्ध करून दिला. भावाचा काय विषय झाला आयला, एकटे मामा आहे नको वाटते बघा असं. पहिला गिर घाला पुढं चढ आहे मोठा. बसवाले लय काय सांगायचं हाय का, ट्रकवाला पण शिवाय द्यायला लागली त्याला. काय बसवाल्याच्या मस्ती हाय चढा, त्याचा काय विषय नाही. ब्रेकडाऊन ब्रो, ब्रेकडाऊन हाय. फायनिंग फायनिंग जांदी गाडी. आता सगळं संपलं. हो जी, दिलला मारले कोणी. हो जी, अयो उतार बघितला, उतार खतरनाक खतरनाक जांदी गाडी. घाट बघायची असली तर रांची झारखंडच. दगडावर दगड, दगडावर दगड, मोठा दगड. कसा आहे दगड आहे पूर्ण, दगडाचा पहाड आहे, दगडाचा पहाड. लांब बघा कसं दिसते. चास रस्त्याचं काम चालू आहे इथं. असं बॅरिकेड लावले, सिंगल रस्ता चालू आहे. गाडी आत बाहेर सगळं काळं झालं डांबरानं. असं पायपा भरून ते गाड्या येतात कंटेनर मोठ्या 50-50 फुटाच्या. बिल्ला मारलंय कुणी. तर बघू शकताय कोणती तोरपा 23 किलोमीटर, कोणती 50 किलोमीटर. तोरपामध्ये थांबायचं अजून 23 किलोमीटर पुढे जाऊन. सलमान JH झारखंड 01 DN 6791. तर मित्रांनो अशा तऱ्हेने जंगल एरिया सगळं संपलेला आहे. घाट एरिया पण सगळा संपला आहे, कारण की आता तोरपा आले म्हटल्यावर सगळं संपलेलं आहे. आणि दुसरी गोष्ट संपलेलं म्हणजे झाडं एरिया आहे. माझ्याकडे ड्रोन नाही का, तुम्हाला ड्रोनमधून दाखवलं असतं वरनं कसं काय रस्ता आहे. भेटूया आता, डायरेक्ट जेवण तेन करायचं आहे, चिकन करायचं आहे. भेटूयाचा विषय टॉपचा कसा झाला माहिती आहे काय. तिथं पवन भैया पुढे गेले, काहीतरी मसाला विसाला आणायचं होते. पुढं म्हणजे आता 5-6 किलोमीटर पुढे गेलाय. आता तिथं जायचं आहे गाडी घेऊन. आता मी काय एकटं जाय सोडायचं, गावागावातला रस्ता आहे ठीकवर. आयला ती पोरगं काय कसं घुमवते बाबा गाडी, त्याचं त्यालाच माहीत बाबा. काय ये ऊस म्हणजे का लेवल जे आलं की काय विशेष वेळायचा. आता एवढी गावात करते की गावात गर्दीनं पण लागली घुमवायला. आपलं नाही बाबा, आपलं लायसन नाही काय नाही. पहिला ही झारखंड एरिया आहे पूर्ण, इथं काय नियम कायदा काय सुद्धा नाही, त्यामुळं एकदम निवांत चालायचं. आता इथं अशी गर्दी होत्या बघा. लय गर्दी आहे रे, लय गर्दी आहे, काय सांगायचं तुम्हाला. रंग भी क्या रंग मिलके दोनों जाए.
गर्दी अशी आहे ना, एवढी गर्दी आहे संजय नगरला पण नसते आमच्या इकडे बस स्टॉपवर, एवढी गर्दी. म्हणजे इथं कसं आहे, मॉल पण तिथंच, दुकान पण तिथंच, सर्व्हिसिंग तिथंच, गॅरेज तिथंच, त्यात गाड्या माणसं ढीगभर आहेत, असा विषय आहे. सगळे एका जागी असल्यामुळे एवढी गर्दी आहे बघा इकडं. म्हणून तर याला झारखंड म्हणतात, झारखंड. पवन भाई आलो बा, पवन भैया लांब नाही लेवा चालू. आलो बघा, आलो बघा, आलो बघ, आलो बघ, आलो बघ, आलो. हे लॉक काढ, लॉक काढ, ओरियन लॉक काढ. दीवाना था क्या उम्र, क्या आता अजून आपण टोरपेच्या अलीकडे आहे ना, टोरपेच्या अलीकडे आहे. ब्रेक ब्रेक दमान दमान. अजून आपलं रनिंग कमीत कमी 150 किलोमीटर राहिले आहे ना, 150 ते 180. आज जाऊन उलट झाली आपली. चिकन अशा तऱ्हेने लाल दिसायला लागले, त्यामुळे तिखट ती मसाल्यामुळे लाल झाले का? चटणी घातली का ती भगवते? ठीक आहे. मक्याचं पावडर नाही डाएट पावडर. सॉरी हे डाळीचं पीठ. काय होते ना, घट्ट घट्ट होते. बघा आम्हाला एक चिकन शिकायला लागला, चिकन येत नाही करायला. ती मसाले भात नाही येते, चिकनचा मसाल्याचा अंदाज लागत नाही. तू लाईनला लय फिरलेलं दिसते. आपण फिरलेले बाहेर फिरलेले नाही, माहिती लाईन कोणी फिरले नाही. इथे चिकन बनवायचं चालू आहे. पवन भाई निवांत झोपले बघा, इथे काम नाही काय नाही, मोबाईल मध्ये बघत आपलं. एक इथं मोबाईलवर बोलायले, एक त्या तिकडे फोनवर चालू आहे. इथे चिकन बनवल्यात आणि आम्ही इथं व्हिडिओ बनवायला लागलो. चिकन तर बघून एवढं मस्त वाटायले, पिवळं कसं आहे. आणि इथं लोकेशन बघू शकताय, सगळं झाडं बिडं एकदम निवांत गारगार आहे. आपलं मागं पण 1-2 गाड्या थांबल्यात, त्या बहुतेक छत्तीसगड पाशिंगच्या गाड्या आहेत असं मला वाटते त्या माणसांना बघून. कारण की आपली लेलन पुढं असल्यामुळे ती पाशिंग दिसेना कुठला आहे काय. इथं पहिला दादाची गाडी थांबली, नंतर आपली थांबली, नंतर आपल्या मागं 2 गाड्या थांबल्या. झाडाची सावली आहे त्यामुळे सगळं गारगार वाटायला लागले, मस्त आहे. तुम्हाला दाखवलं नाही, डायरेक्ट चिकन बनवता दाखवतो. इथे कांदा बिंदा कापालतो, जरा व्हिडिओ पण एडिट करायला, त्यामुळे व्हिडिओ करायला लक्षातच नाही, असा विषय झाला. कचरा चिकन कधी करायला शिकला? चिकन करायला हां जवळपास 3 वर्ष झाली. 3 वर्ष? हे मग काय टॉपचा विषय लागणार सर, चिकन काय विषय नाही. तरी खबर किस नाही माहिती, कमी आहे. लोकेशन या साईडला बघू शकता कसं आहे. साईडनं सगळं असं मैदान असलं, मैदान म्हणजे रान आहे, नांगरलेलं दिसते सगळं. लांबपर्यंत बघील तिकडे सगळं रानच रान आहे.
तसं म्हणायचं आणि लाईक शेअर वाढवून घ्यायचं. ही काय डबल रस्ता नाही काय नाही, सिंगल रोड आहे. जायचा एक मार्ग आहे, यायचा एक मार्ग आहे, असा विषय आहे. सावली मिळेल त्यामुळे भारी वाटलं. किती गाड्यात मारता? 10. मस्त झाले. गुजरातला काय माल असतो मारता का? साखर, दूध किंवा आपला हळद स्वतःच. हा स्वतः व्यापारी वाशीचं मार्केट चांगली मार्केटला गेला लागते. सांगायचं आहे का आपलं भोसले ट्रान्सपोर्ट आणून राजू ते सगळं होय. भाजी एक नंबर आहे. मला ते भाजीत कमी टाकण्याचे स्नॅक्सच लय भारी लागू लागले. काय करत पहिलं तर नाही लागत बरं माहिती. मी तुम्हाला एवढी पिसट टाकू देत नव्हतं भाजीमध्ये. आता मी मला बघा कोणी भाजीच खाते जास्त. नाही नियोजन एक नंबर झाली. आर राजे ब्लॉगर आता कळलं झाडाखाली का बनवत होता. उकडत नाही काय नाही, मस्त पैकी वाटते, छान वाटू लागलं. हा कोण बघायला इथलं कधी चिकन खावटा नाही तरी पण वाढा लागले बघा बघ. आता मी इंस्टा व्हिडिओ बनवतो आता रनिंग मध्ये. काला कौवा काट खाएगा. आता मी आहे कुंटीमध्ये. कुंटी हे एक शहर आहे. त्या कुंटी शहरात आहे. इथं बघू शकताय गर्दी कशी कशी. ही गर्दी म्हणजे म्हणू शकते आपले सांगलीतले गणपती पेठ आहे का नाही, त्या गणपती पेठ सारखी गर्दी आहे बाई. बघू शकताय गर्दी कशी आहे, काय विषय. ते आता व्हिडिओमध्ये जरा मोकळं दिसल्यावर वाटते, पण सध्या तर इथं 16 टायर इथं न्यायची म्हणल्यावर लय अवघड आहे. गर्दी आहे ढीगभर. पुन्हा आला बघा कंटेनर. अरे जायला मामा ओरडा लागले मी. जाऊ दे जाऊ दे जाऊ दे जाऊ दे जाऊ दे. MH 24 जाऊ दे जाऊ दे जाऊ दे जाऊ दे जाऊ दे जाऊ दे. चाचा जाऊ दे जाऊ दे जाऊ दे. आणि हा टर्न म्हणजे आपला तासगावचा गणपती मंदिरचा रोड आहे का नाही, त्यापेक्षा जरा बारका रोड आहे. बघू शकता एकदम 16 टायर पाक काटवाड बाहेर काढा. हो बादशाह हो घे ए बादशाह थांब की. इथं चढा सर्कलला पण चढ आहे बघा. गाडी थांबते इथं, त्यामुळे इथं दाबत न्यायला लागतं गाडी. वड 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 वड. गाडी पोलीस स्टेशनला आणलं. ऍक्सिडेंट बाई इले दिसत झालं दिसते ऍक्सिडेंट. जाऊ दे जाऊ दे जाऊ दे जाऊ दे. पील होवे अरे ना ये जाऊ दे जाऊ दे जाऊ दे जाऊ दे. गर्दी भरपूर. आता ही गर्दी मित्रांनो तुम्हाला संध्याकाळी लईत लई 10 नंतर ही गर्दी काहीच दिसणार नाही. सगळे आत असतात घराच्या आत निवांत. ती सगळं मोकळं पडलेलं असते. तिथनं गाड्या रात्री लई फास्ट जातात.
आम्हीच गेलो रात्रीचं फास्ट म्हणून म्हणलं जाऊ दे. ओढ तू सुट्टी शेवळ मध्ये करायला आम्हाला काय माहित नाही रे. तू साईडला काय रांडे घ्या इकडे घ्या इकडे घ्या इकडे. ए फोनवाल्या तुझ्या इथला किडा तुझ्या गर्दी सुटली आता गोली गर्दी. रांचीच्या अलीकडे 20 किलोमीटर आहे. हे एवढा एक छोटासा घाट आहे. चढ आहे म्हणजे घाट पण नाही थोडा चढ आहे चढ. आता आलं बघा सूर्यदेव. मावळा लागलाय सूर्य मावळायला पश्चिमेला. कसं आहे बघा नेचर. नेचर इज ऑलवेज हॅपी. मस्त आहे मस्त आहे. This is not but than is usual for the nature is green. कस्तुरबा गांधी विद्यालय सरकारी स्कूल गव्हर्नमेंट स्कूल. इकडची शाळा बघा इकडची शाळा. जिल्हा कुंटी तालुका झारखंड. आयला मला काय माहित नाही बरं का मित्रांनो. रोज काहीतरी बडबडा लागले मी पण ऐकून येऊ. विमान बघणार का? इमान इमान उतरायली 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 खाली गेले हळूहळू हळू. कसा आहे वाच्या. हा हा इमान आहे इमान रांची मध्ये. तर काय विषय नाही. आता जायचं पुढं. इथं या रोडला आहे का नाही या साईडला MS धोनीचं घर आहे. MS धोनी ठीक आहे. या रोडला इथं साईडला उजव्या साईडला दिसतं. घर आहे फार्म हाऊस आहे दिसत नाही पण बहुतेक काय तर आहे. बहुतेक फार्म हाऊस आहे हीच वाटतं. हे लाल गेटचं लाल गेटचं लाल गेटचं दोन्हीचं घर आहे. भाऊ आहे म्हणलं नाही. या रोडला आहे दोन्हीचं घर. व्हिडिओ मध्ये बघितले मी.
महेंद्रसिंग धोनी. गाडी बघा कशी वसाड पडल्या. आयुष्याची होय शीशा टूट जाता है डूब जाता है. त्यामुळं आता जरा कळायचं मग बंद व्हायला लागली. काय नाही अजून हायवेला आहे मी. आता पुढं रामगडपासून राईट टर्न मारला नाही तिथं आणि पण जंगल एरिया चालू होते. बघूया काय होते. अजून थोडं एक स्टॉप गेला. त्या एक स्टॉप नंतर डायरेक्ट स्विंग बोकारो. उद्या गाडी खाली करायची. आता मित्रांनो हे आहे एक सरळ रोड जाते रांचीला आणि या सर्कलमध्ये लेफ्ट घेतलाय ते जाते हजारीबाग, रामगड, बोकारो. पुढं ती हिरवा बोर्ड आहे. तुम्हाला हिरवा बोर्डवरचं नकाशा दाखवतो कसं कसं किती किती काय काय किलोमीटर आहे. हाय पुढं टोल नाका आहे 12 किलोमीटरवर. टोल नाका पास करून थांबलाय तो. हे बघा किलोमीटर ते नाही बघा सगळं. आता किती किती काय 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 लिहिले. बोकारो 105 किलोमीटर, हजारीबाग 80, पटना काय 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 लिहिलं काही एवढं कळालं नाही. आता ही मेन रांची सिटी आहे. आता इथनं सरळ एक 12 किलोमीटरवर एक टोल नाका आहे. तिथं आपला गाडी थांबलाय मगाशीचा. आता जस्ट डिझेल टाकलो. भारत पेट्रोलियमचा काय पंप मिळाला नाही आपल्याला. इंडियन ऑइलच्या पंपावर टाकलो 90 लिटर डिझेल. ही सिटी ऑफ द रांची. ट्रेंड्स इथं पण आहे. लहरी बाबू अरे योग्य ते वाटतं कोणाला खाली. अवघड आहे हवा. रॉंग साईडने येते ते बघा बकाबक. रांचीचा नजारा जरा वेगळाच आहे ना. हाय हाय जाऊ दे जाऊ दे. ते एकदा लेफ्ट म्हणला. आता पुढं टोल नाका हाय. टोल रोड लिहिलेली की तिथं. जाऊ दे एवढं. अरे पुई करायला इथं काय आम्ही काय हायवे चालली होई बादशाह. कसं लागलाय बा पळवायला दाटारी. गॅसची टाकी गॅसचं ते टँकर बघितल्यावर आहे नाही त्यामुळे यो कसं चाललंय हो. यो भिंगरी करत चाललाय भिंगरी. हा त्यामुळे चाललंय. आता मित्रांनो गाडी जिथं लावल्या बघा 2 नंबरला आहे ती टाटाची आपली आणि लेलनची 1 नंबरला लावल्या गाडी. जेवायला थांबली इथं मस्तपैकी डाळ घेतले. कोण बाय म्हणले डाळ नको आम्हाला अंडा करी पाहिजे. अंडा करी का भुर्जी? अंडा भुर्जी पाहिजे. तर जेवण पण चांगलं आहे हॉटेल बिटल.
माझी काकडी संपली मला. जेवण मस्त आहे. जेवण चांगलं आहे. चालू करू काय? नको येऊ दे तुमच्या अंडा भुर्जी. आता अंडा भुर्जी किती वेळ लागेल? जेवण एक नंबर आहे बा. कुठला ढाबा आहे? लागा ढाब्याचं नावच भेटलं नाही. हायवे ढाबा. हायवे ढाबा. क्वालिटी क्वांटिटी क्वालिटी क्वांटिटी पण एक नंबर. आता इथनं एक 10 किलोमीटर गेलं की नाही. 10 किलोमीटर कुठलं गाव आपलं? बोला. 10 किलोमीटर आहे फक्त. 20 किलोमीटर. हां 20 किलोमीटरवर रामगड आहे. रामगडवरनं भैया जाणार आहे लेफ्टला हजारीबादला आणि आपण जायचं राईटला बोकारोला. बाबा फक्त 20 किलोमीटरपर्यंत आहे आपल्यासमोर. तिथनं पुढे ते आपण वेगळं काय विषय नाही. फोन बघायला आमचे टेन्शन आले का? गेलं ना. मग टेन्शन आलं, आता टेन्शन गेलं. टेन्शन बड़ी अच्छी चीज है यार. कभी आती है कभी जाती है. कभी खुशी कभी गम. चला काय विषय नाही. चला तुम्ही या ह्याच्यात लयच काय तर झालं डोळ्याला पट्टी बांधायची गप बस. लास्ट ऑप्शन आहे. हो तुला असं वाटलं की बाई काकडी खावं म्हणून? द्या मग काकडी द्या. सगळं दिलं तरी खातो. काय अडचण नाही. फक्त देऊ नका. सगळं देऊ नका. हो खाल्ल्यावर काय मग तुम्ही मुक्त बसणार आहे. डॉगेश भाईला भया बिस्किट चार लागले. ओढून टाक ना. आले तर खाली ही कुत्रे छान आहे. हे डॉग भाई चांगला आहे. चावला आहे सगळ्याला. खा लो कुत्तो सालो खा लो. आज दिन तुम्हारा है. तर मित्रांनो लोणावळा खंडाळा जसं मुंबईला घाट आहे परवा दाखवला मी त्यासारखा डाऊनिंग आहे बघा. म्हणजे जरा डाऊनिंग कमीच आहे. लोणावळ्यात जास्त डाऊनिंग आहे. कमी म्हणजे आता 5व्या गिअरवर गाडी चालू आहे. लेलन गाड्या तुम्हाला माहितीच आहे गिअरवर कंट्रोल करायला लागतात. ब्रेकचा काय भरोसा नाही काय नाही. पूर्ण डाऊनिंग म्हणजे डाऊनिंग येते. ही 7.5 किलोमीटरची दाखवलेली माग बोर्डावर. किती आहे 20. राईट टर्न गेलाय डाऊनिंगला खाली. तिथं गाडीचा हौदा पलटी झालेला दिसते बघा. हे असं येते बघा. उताराने एकदम जोरात आलं का नाही असं पलटा पलटी होते.
आणि एकदा पलटी झाली की गाडीचा आवाज तिथे सोडायचा. रस्त्या साईडला खडी काचा हाय 9 आता जरा बारीक मध्ये चढ लागला. आता बारीक मध्ये चढ नाही, आता पूर्ण चढ आहे रस्त्याला. डाउनिंग संपली, आता चढ चालू होते. डाउनिंग आणि चालू झाली.